नमस्कार मित्रांनो. माझा थोडासा आवाज बसलेला आहे किंवा सर्दी झाल्यामुळे असा आवाज येत असेल, समजून घ्याल ही अपेक्षा. आणि हा व्हिडिओ करण्यामागचं कारण असं की जे आम्हाला डायल 112 वर कॉल येतात, त्या कॉलचा प्रसंग सांगते. आणि सर्व गोष्टी आयुष्यात घडल्याच्या नंतरच त्याचे अनुभव येतात, अशातली भाग नसतो. तर काही गोष्टी आपल्या आजूबाजूला बघून सुद्धा आपण अनुभव घेऊ शकतो आणि त्याच्यामधून शिकू शकतो. तर ही ही एमडीटी आहे. या एमडीटी वर आम्हाला डायल 112 चे कॉल लागतात, जे पब्लिक मधून येतात आणि त्यांच्या मदतीसाठी आम्ही जातो. तर काल कॉल लागला आणि जो कॉलर होता तो त्याचे वडील होते, ज्या व्यक्तीबद्दल त्यांना कंप्लेंट करायची. तर आम्ही कॉल पॉइंटवर गेलो तर तो मद्यपान अवस्थेत होता, एक 28 ते 30 वर्षाचा मुलगा. तर मला प्रश्न पडला की तो चांगला दिसायला वगैरे होता. त्याचे वडील सांगत होते की ते स्वतः शिक्षक आहेत, त्यांचा मुलगा बीएससी वगैरे केलेला आहे. तर तुम्ही त्याला थोडासा म्हणजे झापा किंवा थोडेसं कडक आवाजामध्ये बोला की तू असं वागू नको वगैरे. पण त्या वागण्यामागचं कारण असं होतं, कारण माझ्यासोबत जे बार्शीला सर होते त्यांना त्याची स्टोरी माहिती होती. कारण तो रोज दारू पिऊन पडलेला असतो. त्याच्या आईला कॅन्सर आहे, त्याचे वडील शिक्षक आहेत, रिटायर झालेत वगैरे वगैरे. तो घरी बघत नाही, असा दारू पिऊन रोज पडलेला असतो. पण मग आम्ही त्याला थोडासा दम दिला, त्याला तिथून उठून लावला आणि तो घरी गेला. त्याच्यानंतर